नमस्कार, पंचनामा प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये अमृत जल योजनेच्या माध्यमातून पाईपलाईनचं काम करण्यात आलेलं आहे। मात्र यामुळे जे आहे ते या ठिकाणच्या नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। कारण चांगले रस्ते जे आहेत उघडून ठेवल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जे आहे ते प्रवास करावा लागत आहे आणि दैनंदिन आपलं जीवनाचे जगावं लागते। काय सांगाल, ही तुमचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे आता उखडलेला आहे? उखडलेलं काय पाईपलाईन दिलेत नळाचे करतो म्हणून सांगितले, गेले तिकडंच। बरं, असंच काम चालू आहे। बरं, किती दिवस झाले आता हे सगळं तुम्ही असं? हे 15-20 दिवस झाले। बरं, नागरिकाला त्रास होतोय। काय काय त्रास होते? येण्या जाण्याचं, बाहेर जॉबला जातात करतात, काय दळणवळण आहे, ही आहे, सगळं प्रोग्राम सगळं चालू असतात। बरं, कार्यकर्ता येतात, नमस्कार करून जातात। बस गेली 5 वर्ष तिकडे। आता इलेक्शन आले तर हे येणार ते येणार, असं करतो तसं करतो, पण काय होत नाही। काय काय अडचणी आहेत तुमच्या? काय रोडच्याच आहेत आणि दुसरं काय नळ करून गेल्यात येऊन। आता रोडचं करून जातो म्हटल्यात येऊन। आता चांगला रस्ता होता, सगळा उकडून ठेवलाय। आता करतो म्हटल्यात चांगली रोड, येऊन सांगून गेल्यात करतो म्हणून। आता करतील थोड्या दिवसात। काय काय परेशानी होते या रस्त्यावर जाण्यात? काय नाही, चिखला ठेव का हे पाणी चालू केलं की असं हुलले, घाण हुलले, राडा हुलले, काय नाही, आम्हाला रोड करून देणे, दुसरं काही नाही। बरं, रोड करून देणे। पाण्याची कचऱ्याची कशी व्यवस्था आहे? कचऱ्याची उलाली आता गाडी 4 दिवसाला, आता खणल्यामुळे नाही गेली ती, आता उलाल्या खणल्या साफ झालाय म्हणून थोडा उलाल्या 4 दिवसाला, 2 दिवसाला, 1 दिवसाडी उलाल्या गाडी कचऱ्याची काही अडचण नाही। आता ही फक्त रोडचीच अडचण आहे, बाकी काही नाही। एवढं रस्ता नीट करून द्यायचं आणि पाणी आता नळाचं दिल्यात। आता ह्या बारीला थोडं कमी आलंय पाणी, गुचक्या मारून। आता पुन्हा बघू एकदा, मग काय आहे ते सांगू त्यांना। असं आहे आमचं, दुसरं काही नाही। कसं आहे इथला तो रस्ता आहे तुमचा, सगळा उघडून ठेवलाय आता? काही बी नाही हो, काही रस्ता असला चिखलात, ह्याच्यात कसं हिंडायचं, कसं करायचं? आता दुसरं काही बी नाही, रोड पाहिजे आम्हाला। रोड पाहिजे, रोड पाहिजे हो। काही समजा असं पाईपलाईन समधी मोडून गेले, मग गाड्या येईना, काय नाही। आम्हाला ह्या इथून बाहेर जायला रोडच नाही, इतकं परेशान आहे की मुली लेकरं लहान लहान जायचे शाळेला वगैरे, इतकं परेशान आहे। मैदानातून कुठून जावं सांगा? इचुकाट्याचं दुनियाचे लोक बसलेले राहतात, झोपड्या ज्या आहेत, ते लेकरांचं खूपच हे आहे। त्याच्यामुळे आम्हाला हायवे असं जायला पाहिजे रोड। काय काय आजी काय अडचणी आहेत? माझी काय नाही, कुणी जरी इलेक्शनला थांबलं तर त्यांनी आम्हाला अगोदर रोड करून द्यावी आणि मगच आमचं मतदान घ्यावं त्यांनी। आमची एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काय नाही। नळ दिला पण नळाला भरपूर पाणी येणं झालंय आणि पाणी भरपूर दुसऱ्या वेळेस पाणी सोडावं। कोण होतं मागच्या वेळेस? बिरादार होते, चंदू बिरादार होते। चंदू 5 वर्ष? नाही, फक्त त्यांनी मतदानाला आले होते। मतदान टाका म्हणत आले होते, त्याच्यावर इकडं फिरकले सुद्धा नाहीत। आणि आमच्या इकडं काय केलं बी नाही त्यांनी। सगळं गोपाळनगर चांगलं केलं, पण आमच्या ज्ञानेश्वर नगरला काहीच केले नाही त्यांनी, हो का? मग आता शोभा पाटलीने आले, हो का, नळ दिले, आता त्यांनी चांगलं केले। आता त्यांनी रोड तेवढा करावा। रोड इकडं रोड जायला दुनियाचं चिक्कूल, जाता येणार येता येणार, गाड्या हे होईना, आता यायला जायला रस्ते। पाणी आमच्या तर नळाला घेतल्यापासून पाणी आलंच नाही, एक थेंब बी आलं नाही। उगं घेतलो तेवढं खंदून, एवढे पैसे घालून, पैशाची भरती केलं, गेलं निघून। रस्ते खणलं, दिकावा, एवढं माझं मतदान करा म्हण दिकावा केलं आणि गेलं निघून। कोण दिकावा केलं? ते कोण आलते व दिकावा करायला? गुत्तेदार आले होते, गेले। आता शोभाताई आली, हो करते बोलली सगळंच, आणि त्यांनी तिकडच नळ आणून दिल्यात। पुन्हा पाणी तर नाहीच, ज्यानं मोटर लावलं त्याच्याच मोटरला पाणी यायला, आमच्याला तर नाहीच। मग ते काय एवढं मतदानाचा दिकावा करायला, पुन्हा कोण विचारणार? पुन्हा कोणी विचारणार? फक्त मतदानापुरतं हे सगळं? मतदानापुरतं, पुन्हा कोण इकडे येत नाही, कोण पुसत नाही, एवढंच। किती दिवस झाले पाणी, लाईट, रोड काहीच नाही। हे ज्ञानेश्वर नगर म्हणजे एक खेड्यात अजून जमा, खेड्यातले आणि बरेच छान राहू लागल्यात, पण हे काहीच नाही इथं, सगळं गलत। उगम नावाला आम्ही करतो, आम्ही येतो, आम्हाला मतदान करा, कशाचं मतदान करावं? मतदान घे नका पुसत्यात, पुन्हा कोण आहेच म्हणाल्या। आमची कुठली सोय करणार काहीच नाही, एवढंच।
एकूण जर पाहिलं तर आपण वार्ड क्रमांक 17मध्ये होतो आणि या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. कारण अमृत जल योजनेच्या माध्यमातून पाईपलाईन खोदली गेली, मात्र त्याची दुरुस्ती जी आहे ती व्यवस्थित केली नाही. त्यामुळं या नागरिकांना जे आहे तर याच रस्त्यावरनं रहदारी करावं लागते. त्यामुळे त्यांना खूप मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.